माणसाचा दुःखद अपघात हा त्रुटींचा विनोद होता. तो वाचला, पण जेमतेम. तो आता रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याच्या भोवती बिपिंग मशीन आहेत आणि डॉक्टर निराश आहेत. त्याचे बेडहेड महाकाव्य आहे. त्याचा हॉस्पिटल गाऊन आनंदी आहे आणि त्याचा मी जिवंत आहे घोषणा विनोदी नाटकीय आहे. तो चालणे चांगले, खोटे बोलणे आपत्ती आहे. त्याच्या हातावर कास्ट आणि त्याच्या अहंकारावर पट्टी आहे. त्याची विक्री कौशल्य अजूनही अबाधित आहेत. तरीही त्याने आधीच नर्सला त्याला एक अतिरिक्त उशी आणि चिकन सूपची बाजू देण्यास पटवले आहे. तुमच्याकडे मोहिनी असताना आरोग्य विम्याची कोणाला गरज आहे? माणसाचे दुःख पाहण्यासारखे आहे. तो अश्रू, स्नाट आणि चुरगळलेल्या ऊतींचा गरम गोंधळ आहे. त्याचे भावनिक विघटन इतके महाकाव्य आहे. ते ब्रॉडवे शो सारखे आहे. सर्व नाटक, सर्व वेळ, टीव्ही पाहणे आणि अंडरवेअर मध्ये वेफर्स खाणे यासारखे त्याचे सामान्य जीवन त्याला चुकते. आता तो दुःखाच्या समुद्रात अडकला आहे. सायरन सारखे रडत आहे आणि शेजाऱ्यांना घाबरवत आहे. ही त्रुटींची कॉमेडी आहे. खरंच कोणाला माहित होते की स्वतःबद्दल वाईट वाटणे इतके मनोरंजक असू शकते? त्याच्या पावलावर वसंत ऋतू आणि हृदयात गाणे घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला माणूस जगाचा मुकाबला करायला तयार होता. पण इव्हिल जानू च्या इतर योजना होत्या हे त्याला फारसे माहित नव्हते. या खोडकर भूताने कहर करायला सुरुवात केली. त्याच्या औषधाच्या जागी कॅन्डी, त्याचा हॉस्पिटलचा गाऊन चमकदार गुलाबी टुटुने आणि त्याच्या आईवीला कधीही न संपणाऱ्या मूर्ख तारांचा पुरवठा. त्या माणसाचा उत्साह दहशतीकडे वळला तेव्हा एल आनंदाने ओरडली आणि शेवटी त्याला संपूर्ण खाऊन टाकले. समाधानी ढेकर देऊन ती उद्गारली. ती खरी ओरड होती आणि अनागोंदी आणि कन्फेटीचा माग सोडून पातळ हवेत नाहीसा झाला. आनंदी माणसाची आयुष्याबद्दलची उत्सुकता अक्षरशः संपूर्ण गिळंकृत झाली होती. इव्हिल जानूने त्याला भूताटकीच्या गोळ्याने ग्रासले आणि त्याचा आनंदी प्रवास एका आतड्यात बुडालेल्या अंतिम फेरीत संपवला.